भावांनो, जय शिवराय. मी लखन पाटील आणि हा युट्यूबवरला माझा पहिलाच व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये येण्याचं कारण एकच की एक बोबडा युट्यूबर आहे जो मनोजदादा जरांगे पाटलांच्या विरोधात कोणाचं तरी पाकिट घेऊन जबरदस्त काम करत असतो. आणि तो शब्दाने बोबडा आहे आणि कोवळा पण आहे. टोपी बिपी टाकली म्हणजे शहाणं होत नसतं बाळा. आलं का लक्षात? तू काय बोलला? मनोजदादा जरांगे पाटलांनी मराठा समाजाला वेड बनवलं. ठीक आहे रे, वेडच बनवलं. तुझ्यासारखं मूर्ख नाही बनवलं, तुझ्या नेत्यासारखं मूर्ख नाही बनवलं. काय आमच्या मनोजदादा जरांगे पाटलांनी मराठा समाजाला भले वेड बनवलं असेल, पण 57 लाख कुणबीच्या नोंदीच्या आधारावर मराठा समाज ओबीसी आरक्षणात घातलाय. तू स्वतःला मराठा म्हणून घेतो आणि मराठा समाजाच्या विरोधात व्हिडिओ करतो. याचा अर्थ तू ओरिजिनल मराठा नाहीस भावा. आलं का लक्षात? तुला भाऊ जे बोललो मी, भावाचे बोललो, तू त्या पण लायकीचा नाहीयेस. तुला काय कळणार रे जरांगे पाटील? ज्या गरजवंत मराठ्यांना ओबीसीचं हक्काचं आरक्षण मिळालंय आणि त्यातून त्यांना नोकऱ्या लागल्यात, त्यांना विचार जरांगे पाटलांची का गरज आहे समाजाला. तू परत बोलला की मनोजदादा जरांगे पाटलांसोबत त्या राजरत्न आंबेडकरांचं आणि मौलवीचं काय काम आहे? अरे, ज्याला एकमेकांबद्दल आदर असतो ना, तो जातीचा आणि फायद्याचा विचार करत नाही. कोणीही कोणासोबत येऊ शकतं, फक्त त्याला आपल्याविषयी आदर असावा. पण तुमच्यासारख्या नासक्या अण्णाजी पंतांच्या पिलावळीला काय करणार कोणाचा आदर? हिंदू धर्माच्या नावाखाली फक्त लुटायचे कामं करणारे तुम्ही, समाजाला फिसकवून देण्याचे कामं करणारे तुम्ही, समाजाचं नुकसान करणारे तुम्ही, आणि वरून तू बोबडा. फक्त पॉकेट भेटलं की चालू केलं बुकायला. आणि परत तू एक शब्द अजून बोलून गेला, एक वाक्य बोललास ज्यामध्ये तू बोललास की जरांगे पाटलांना या 1.5 वर्षाच्या अगोदर आम्ही कुठंच कधीच पाहिलं नाही. कसा पाहणार रे? तू जन्मलाच फक्त 1.5 वर्षात. तुला तुझ्या मालकानं 1.5 वर्षात पैदा केलं पॉकेट देऊन, आणि तू बोलायला लागला. कसे कळणार तुला जरांगे पाटील? कसे दिसणार जरांगे पाटील? अरे नालायक तोंडाच्या, जरांगे पाटलांचा लढा हा अण्णासाहेब जावळे पाटलांपासून आहे. त्यांनी अण्णासाहेब जावळे पाटलांसोबत चळवळीत काम केलं. त्यांनी विनायकराव मेटे साहेबांसोबत चळवळीत काम केलं. शरद पवारांच्या कारकिर्दीत अशोकराव चव्हाणांनी स्वतः साष्ट पिंपळगावचं त्यांचं उपोषण सोडवलं होतं. पण तुझ्यासारख्या बावळ्या लोकांना नाही समजणार. तू जाणून बुजून बोबडा. तू दिमागाने पण बोबडा आणि शब्दाने पण बोबडा. तुला नाही कळणार बाळा ते. जरांगे पाटलांचा जो संघर्ष आहे, तो संघर्ष गरजवंत मराठ्यांना कळालेला आहे, तुझ्यासारख्या नासक्या अवलादींना नाही. तर हा बोबड्या, मनोजदादा जरांगे पाटलांचा लढा हा आजकालचा नाही. त्यांनी अण्णासाहेब जावळे पाटलांसोबत काम केलं. त्यांनी विनायकराव मेटे साहेबांसोबत काम केलं. मनोजदादा जरांगे पाटलांनी कोपर्डीच्या ताईला न्याय मिळावा यासाठी सुद्धा काम केलेलं आहे. समाजासोबत मनोजदादा जरांगे पाटलांचा सुद्धा मोठा वाटा आहे. तुझ्यासारख्यांना काय कळणार रे? पॉकेट घेऊन बोलणारे तुम्ही. काय दिसणार कोणाचा लढा? तू तर बोलला की मनोजदादा जरांगे पाटलांनी समाज एकत्र केला नाही. मराठा समाज हा कधीही एकत्र येऊ शकतो. आणि स्वतःसाठी गोळ्या घालून घेणारे अण्णासाहेब पाटीलच आमचे खरे नेते आहेत. जे स्वतःला गोळ्या घालून घेतात तेच आमचे खरे नेते आहेत. अरे बाबा, अण्णासाहेब पाटलांना गोळ्या घालून घेण्याची वेळ तुमच्यासारख्या नासक्या विरोधकांमुळे आली होती, जे की समाजाचेच असून समाजाच्या विरोधात गेले होते. पण त्या टाइमला असे सोशल मीडियाचे माध्यम नव्हते. तुझ्यासारखा आज जसा तू उघडा पडला तसं उघडं पाडायला सोशल मीडियाचे माध्यम नव्हते, म्हणून ते लोक झाकल्या गेले. पण तुमच्यासारख्या नासक्या पिलावळीमुळे अण्णासाहेब पाटलांचा बळी गेलेला आहे. तू बोलला की शरद पवारांनी मनोजदादा जरांगे पाटलांना हिंदूंच्या विरोधात मराठा जातीच्या नावानं पाठवलं. राजरत्न आंबेडकर साहेबांना हिंदूंच्या विरोधात बौद्ध जात घेऊन पाठवलं. मौलवीला हिंदूंच्या विरोधात मुस्लिम समाज घेऊन पाठवलं. मान्य आहे, पाठवलं असेल शरद पवारनं. पण बावळ्या, ए बोबड्या, ज्या वेळेस आंतरवालीमध्ये मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसले होते, ते गाव छोटं होतं. माहित आहे, आंतरवाली सराटी हे गाव छोटं होतं. त्या गावामध्ये हजार पोलिसांचं काय काम होतं? आणि ते पोलीस कोण शरद पवारनं पाठवले होते काय? नक्कीच तुझ्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलेलं आहे. डोक्यामध्ये नाही, डोळ्यामध्ये गेलेलं आहे. ते तुला दिसलं नाही ना. हरिपाठाला बसलेल्या वारकरी संप्रदायाच्या महिला, मराठा समाजाच्या, हिंदू धर्माच्या महिला, ज्यांची डोकी फोडल्या गेली, रक्त बंबाळ करण्यात आलं,
त्या नाही दिसल्या तुला, त्यात नाही दिसली तुझी माय कधी तुला. सुधर रे सुधर. समाजाचा असून समाजाच्या विरोधात जाण्याचे काम नका करू रे तुम्ही. सुधरा. तुला काय कळणार आहे वारकरी संप्रदाय, तुला काय कळणार जात, तुला काय कळणार माय. पाकिट घेऊन कोणाच्या तरी सांगण्याहून बोलणारा तू दळभद्री. आणि तूच बोलला फडणवीस गेले उडत, शिंदे मिंदे गेले उडत, आपण शरद पवारांना मतदान करू, मग बघू ते आपल्याला आरक्षण देतील का. देणार नाही. अबे बावळ्या बोबड्या, कधी म्हणले रे पाटील, कधी म्हणले पाटील कोण्या पक्षाला मतदान करा, या माणसाला मतदान करा. गेलं होतं का डोळ्यात तुझ्या काय त्यावेळेस बोबड्या? गेलं होतं काय? दाखव ना एखादा व्हिडिओ. पाटलांनी याला सपोर्ट केला, पाटलांनी या पक्षाचं नाव घेऊन मतदान करा असं सांगितलं. नाही दिसणार तुझ्यासारख्याला. कुत्रे रे कुत्रे, बरे तुमच्यापेक्षा. आणि परत म्हणतो जरांगे पाटील काय मराठा समाजाचा शेवट नाहीत, जातीसाठी नाही तर धर्मासाठी एक या. डोळ्यात गेलं होतं का काही? गेलं होतं का काही? अंतरवालीमध्ये ज्या भावांवर गोळीबार झाला ते कुठल्या जातीचे होते रे, कुठल्या धर्माचे होते, कुठल्या धर्माचे होते? झोपला होता तू. कोणी केला गोळीबार, कोणी केला लाठीचार्ज? शरद पवारनी. कोणी केला? अरे लाज धर जराशी. त्यावेळेस त्या अंतरवालीमध्ये ज्या मायमाऊलीच्या डोक्यामध्ये दगड घालण्यात आले, ज्या मायमाऊलीला रक्त बोंबाळ करण्यात आलं, त्या मायमाऊलीच्या जागेवर तुझी आई ठेवून बघ. नंतर सांग हिंदू धर्मासाठी लढा आहे की जातीसाठी आहे की आरक्षणासाठी आहे. कोणाचे तरी पॉकेट घेऊन भुकायला येणारे खूप आहेत रे, तुझ्यासारखे अजून खूप आहेत. पण तुला धाऱ्यावर धरण्यामागचं कारण एक होतं की तू मराठा आहेस, स्वतःला मराठा म्हणून घेतो, पण तू ओरिजिनल मराठा नाहीये. तुझ्या अंगात जे रक्त आहे ते ओरिजिनल मराठ्याचा असू शकत नाही. आणि जो खरा गरजवंत मराठा आहे तो आजही मनोजदादा जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीर आहे. जे गरजवंत मराठे आहेत ते आजही मराठा समाज मनोजदादा जरांगे पाटलांना कधीही एकटं सोडणार नाहीयेत. तुझ्यासारखे बांडगुळ कित्येक येतात कित्येक जातात, त्यांना मराठा समाज मोजत सुद्धा नाही. निघा भावांनो. असे बांडगुळ जेव्हा जेव्हा युट्यूबला इकडे तिकडे जिथे कुठे घाण करत असतील, त्या बांडगुळांवर लक्ष न देता आपला जो लढा आहे त्या लढ्यासाठी मनोजदादा जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा. आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. हे चॅनल नवीन आहे, मराठा बांधवाचं आहे, गरजवंत मराठ्याचा आहे, मनोजदादा जरांगे पाटलांच्या कट्टर समर्थकाचा आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून द्या, म्हणजे नवीन व्हिडिओ पडला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. जय शिवराय. एक मराठा 6 कोटी मराठा.